नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरू केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करतं याची माहिती व्हावी हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. प्रशासकीय कामात पारदर्शकता, गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसंच नागरिकांची कामं मार्गी लावताना डिजिटल गव्हर्नन्स आणि AIच्या वापरावर भर द्या अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व विभागांना दिल्या. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचं राजकीय वातावरण तापत असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. स्टार प्रचारकांची त्यांनी यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आता ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे, अक्षय महाराज भोसले यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश आहे. एकंदर 40 जणांचा समावेश स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रकाश आंबेडकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, दीपक केसरकर, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, नरेश मस्के, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, दीपक सावंत, मनीषा कायंदे, निलेश राणे, संजय निरुपम, शायना NC, पूर्वेश सरनाईक, राहुल लोंढे, अक्षय महाराज भोसले, समीर कासी यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बुधवारीही महापालिकेच्या 9 प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरात अर्ज घेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. गेल्या 2 दिवसात एकंदर 2070 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असून एकच दिवस उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेच्या निवडणुकांसाठी पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी 9 प्रभाग समित्यांमधून 1069 अर्जांचं वाटप करण्यात आलं होतं. सर्वाधिक अर्जांचं वाटप लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समितीमधून करण्यात आलं आहे, तर सर्वाधिक कमी अर्ज मुंब्रा प्रभाग समितीमधून प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 1001 अर्जांचं वाटप उमेदवारांना करण्यात आलं आहे. वागळे एस्टेट प्रभाग समितीमधून अपक्ष उमेदवार संजय पंड्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 9 प्रभाग समितीमधून एकंदर 1001 नामनिर्देशन पत्रांचं वाटप उमेदवारांना करण्यात आलं आहे. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयातनं 109 नामनिर्देशन अर्जांचं वाटप करण्यात आलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष सत्ता राखणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाने दिलेला 35 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. येत्या 48 तासात आघाडीचा निर्णय झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते श्री विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी ठाणे महापालिकेत शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि काँग्रेसने महाविकास आघाडीत निवडणूक लढवून एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद असून निवडणुकीत त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसला 9 ते 12 जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दाखवण्यात आली होती, परंतु पक्षाने 35 जागांचा आग्रह धरला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण मंडळ त्याच्या तयारीला लागलं असून घरांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. नव्या वर्षात 2000हून अधिक घरांसाठी सोडत काढण्याचं मंडळाचं नियोजन असून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या सोडतीची अधिकृत घोषणा आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारीच्या अखेरीस वा मार्चच्या सुरुवातीला सोडत काढण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाच्या सोडतीतील 20% सर्वसमावेशक योजनेतील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र त्याच वेळेस मंडळाच्या गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांकडे मात्र इच्छुक पाठ फिरवतात. प्रकल्पाचे ठिकाण, घराची किंमत आणि इतर कारणांमुळे या घरांना प्रतिसाद मिळत नाही. परिणामी या घरांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये समावेश करून त्याची मंडळाला विक्री करावी लागते. मात्र 20% योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलेलं असतं. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.